एकीकडे हे सगळे महत्त्वाचे निर्णय होत असतानाच आज कंत्राटदारांवर मात्र रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आणि त्याला कारण म्हणजे थकीत बिल। आणि या अनुषंगाने कंत्राटदार जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले बघायला मिळाले, कारण त्यांचं पेमेंट, त्यांची बिलं जी आहेत ती थकीत आहेत। आजपासून काम बंद आंदोलनाची हाक या कंत्राटदारांनी दिली। सरकारकडे सुमारे 96,000 कोटी रुपयांची देयकं थकीत आहेत, त्यामुळे कंत्राटदार आर्थिक संकटात आहेत। जलसंपदा, नगरविकास, ग्रामविकास, पर्यटन आदी विभागांची बिलंही प्रलंबित आहेत। आंदोलनामुळे राज्यातील रस्ते, पूल आणि इतर विकास कामांवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। राज्यातील जे सर्व विभागातील विकासाचे कामं आहेत हे 7 एप्रिलपासून आम्ही बंद करणार आहोत। जवळपास 15 एप्रिलपर्यंत हे सर्व विकास कामे बंद करून 15 एप्रिल दुपारी 3 वाजता याबाबत पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आम्ही निर्णय घेणार आहोत। शासनाने जवळपास 96,000 कोटी रुपयाची सर्व विभागाची देयकं प्रलंबित ठेवलेली आहेत। मागील 17 महिन्यापासून फक्त 20,000 कोटी रुपयाची देयकं ह्या शासनाने कंत्राटदाराला अदा केलेले आहेत। वास्तविक राज्यातील शेतीनंतर सगळ्यात मोठा व्यवसाय हा कंत्राटदार आहे। राज्यातील जवळपास 3.5 ते 4 लाख कॉन्ट्रॅक्टर यावर अवलंबून आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।